नमस्कार, माझं नाव मनीषा योगेश चव्हाण. मी स्वराज चव्हाण याची मम्मी बोलते. आम्ही सुरुवातीला राधास्वामी कॉलनी या ठिकाणी राहत होतो. त्यानंतर आम्ही रांजणगाव या ठिकाणी शिफ्ट झालो आणि मला माझ्या मुलाचं ॲडमिशन इयत्ता दुसरीमध्ये करायचे होते. मी रांजणगावमधील बऱ्याच शाळांची माहिती घेतली, चौकशी केली. मला त्यानंतर बजाजनगर येथील भगवान महावीर या शाळेचे नाव कळले. मग मी या शाळेची माहिती घेतली, चौकशी केली आणि मग मी या शाळेमध्ये आले. त्यानंतर माझ्या मुलाचं ॲडमिशन केलं. मला या शाळेमध्ये बऱ्याच काही अशा ॲक्टिव्हिटी आवडल्या, म्हणून मी या शाळेमध्ये माझ्या मुलाचं इयत्ता दुसरीमध्ये ॲडमिशन केलं. तो आज सेमी इंग्रजीमध्ये शिकत आहे आणि या शाळेमध्ये बऱ्याच स्पर्धा परीक्षेचे नियोजन केले जाते. छोटे छोटे कार्यक्रम साजरे केले जातात. मुलांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली जाते. आपल्या शरीराविषयी माहिती दिली जाते. ब्लड ग्रुप कोणता आहे याच्याविषयी माहिती दिली जाते. तसेच सहलीचे नियोजन केले जाते. गॅदरिंग साजरी केली जाते. मातृपितृभव असे छोटे छोटे कार्यक्रमही साजरे करून त्यांना त्यांच्या विषयी माहिती देऊन त्यांच्यामध्ये ते गुण रुजू केले जाते. तसंच त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे दर 15 दिवसाला परीक्षा घेऊन विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये कमी आहे त्या विषयाची त्याची आवड निर्माण करून त्या विषयामध्ये त्याला माहिती त्याची माहिती निवड करून आणि त्याला त्या गोष्टीविषयी माहिती दिली जाते. त्याविषयी त्याला अवगत करून त्याविषयी त्याला आवड निर्माण करून त्याला प्रगत केले जाते. तसेच आज माझा मुलगा मराठीमध्ये फार कच्चा असल्यामुळे त्याला मराठी वाचता येत नव्हती. तो आज चांगल्या प्रकारे मराठी वाचतोय. चांगल्या प्रकारे त्याला मराठीचे वाचन करता येते. तसंच तो इंग्लिशही चांगल्या प्रकारे करतोय. गणितातही चांगल्या प्रकारे अवगुण झालेले आहे आणि त्यांना प्रोजेक्टविषयी माहिती देऊन त्यांना त्या प्रोजेक्ट बनवण्यात त्यांना रुची निर्माण करून देत आहेत. तसेच त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवल्या जात आहेत. आज चांगल्या प्रकारे विद्यार्थी घडवण्यात त्यांचं यशस्वी होत आहेत. तर अशाच प्रकारे त्यांनी यशस्वी होऊन चांगली प्रगती करून मुलांची चांगली गुणांना वागवून द्यावे अशी माझी इच्छा आहे. एवढी बोलून माझी 2 शब्द संपविते.